आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत होता की माझं डेली कामाचं रुटीन, गुरांचं नियोजन आणि वैरणीचं नियोजन. आजपासून हे सगळं चेंज होणार आहे, कारण मी घेतलेलं आहे वेटरनरीला ऍडमिशन. तर कसं आहे पब्लिक, आजपासून आपली चालू आहे ट्रेनिंग. आता आपल्या गाडीवर यो जो मागे बसलेला अण्णा आहे ना, यो आलाय डायरेक्ट कर्नाटक वरनं इथं ट्रेनिंग घ्यायला. आता अण्णाला सोबत घेतलं आणि डॉक्टर सोबत निघालो व्हिजिटवर. आता महत्वाचं सांगायचं म्हणलं तर डॉक्टर प्रॉपर दायटीचे असून भवाळी, उंबरगाव, शिरबावी, खर्डी आणि मांजरी अशी 4-5 गावं कव्हर करतात. त्यामुळे आता आपल्याला काही सुट्टी नाही, दिवसभर फक्त व्हिजिट. त्यानंतर आता आपलं पहिलं व्हिजिट होतं एक लंपी झालेली गाय. लंपी तर होऊन गेलेला, पण त्याच्या जखमा अजून नीट झालेल्या नव्हत्या. आता त्यावर औषध मारून घेतलं आणि गायला पण 2 इंजेक्शन दिले आणि जखमेवर मारायला स्प्रे देखील आणायला सांगितलं. त्यानंतर आपलं पुढचं व्हिजिट होतं 2 गायी ज्यांना कुत्रं चावलेलं. इथं पण दोन्ही गायींना रेबीजचं इंजेक्शन घेतलं. त्यानंतर आता इथलं पण उरकून झालेलं. मग आता म्हणलं थोडा वेळ ब्रेक घ्यायचा, कारण नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता. सकाळी जेवण करून घ्या. मग काय नाही, तिथल्याच हॉटेलमध्ये जाऊन अगोदर नाश्ता करून घेतला, कारण घरी जाऊन जेवण करायला घर काही जवळ नव्हतं. बघता बघताच 5 वाजून गेलेले आणि अजून पुढे भरपूर व्हिजिट असल्यामुळे डॉक्टर सोबत लगेच निघालो पुढच्या व्हिजिटवर. त्याआधी आपल्याला लागणारं सगळं सामान मेडिकल मधनं घेतलं. त्यानंतर आता लंपीचं एक पेशंट होतं, त्याचं पण टेम्परेचर चेक करून त्याचं पण ट्रीटमेंट झाला. त्यानंतर आता एक शेळी फुगलेली, त्याचं पण ट्रीटमेंट झालं. लगेच आला अजून एक कॉल. आता एका साईडला कॅनल आणि दुसऱ्या साईडला दाट झाडं आणि त्यात गाडीला लाईट पण कमी. कसं तर रस्ता कव्हर करून आलो गाईपाशी आणि इथं पण लंपीचाच विषय. पण याच्या अजून गाठी फुटलेल्या नव्हत्या. मग याला पण ट्रीटमेंट करून घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.